अरे आता ततो पप्पा मम्मा होत आहे. लंडनमधला इंडिया. सो दिस इज हाव इट इज. म्हणजे घरातून स्टेशनपर्यंत पोहोचेपर्यंत 3 वेदर असे स्विच झाले. 3. कसं वाटतंय तुला? रिलॅक्स, एकदम असं शांत. तो सी फूड खायला चला. हे करून आम्ही असं हाताने खाल्लेलं आहे. म्हणजे नेल्सचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे. आमचं टूर गाईड आहे हॉट चॉकलेट विथ व्हिप क्रीम खा, मस्त तुम्हाला आवडेल. ते सगळे इंडियन फ्रूट्स, इंडियन वेजीज वगैरे मिळतात. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. परत बोलते बोलली ना. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वेलकम बॅक. अरे आता ततो पप्पा मम्मा होत आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण जात आहोत इंडियन कम्युनिटीमध्ये, म्हणजे एरियामध्ये, टू स्पेंड माय बर्थडे देअर. आणि असं म्हणजे रिलॅक्सिंग डे आहे. पहिला आम्ही जाणार आहे मसाजनंतर इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवू. त्यानंतर आम्ही मित्राच्या घरी जाऊ, पार्सल घेऊन जेवण आणि तिथे पण जेवू, मज्जा करू मस्तपैकी. तर चला, आज मी तुम्हाला दाखवते लंडनमधला इंडिया. हे आहे अंडरग्राऊंड स्टेशन. ॲक्च्युली हे ओव्हरग्राऊंड आहे आणि थोड्या वेळाने आता अंडरग्राऊंड होईल. कोणती आहे? चेरिंग क्रॉस, टोटनॅम. सो आता आम्ही चाललो आहोत साऊथ हॉल ही पूर्ण इंडियन एरिया आहे, जिथे जसं आपण लिंकिंग रोडला शॉपिंगला जातो तसाच आहे. बाहेर लावलेले ते हँगल वगैरे आणि सगळ्यांचे स्टॉल जसे बाहेर आहेत वगैरे. आणि मोस्टली तिथे सगळे इंडियन क्राऊड आहे. अदर दॅन इंडियन कोण नसेल मला वाटतं. जास्त करून पंजाबी क्राऊड तिथे राहतो वगैरे. आणि त्यानंतर आम्ही जाऊ कॉन्सलूला मसाज घ्यायला आणि नंतर तिथेच जेवण करू. मी जसं मगाशी सांगितलं की इथे पंजाबी लोक जास्त असतात. तुम्हाला माहिती आहे काय? बघा, हे साऊथ हॉलचं नाव पण इंडिकेटरसुद्धा पंजाबीमध्ये आहे इथे खाली. सो दिस इज हाव इट इज. लंडनमध्ये ना वेदरचं काही आत्तापत्ता नसतं. आता थोड्या वेळापूर्वी जेव्हा आम्ही घरातून निघालो तेव्हा खूप नाही, नॉर्मल असा पाऊस पडत होता. त्यानंतर थोड्या वेळाने पुढे आलो तर एकदम असा वारा सुटला आणि नंतर थोडंसं पुढे आलो की ऊन पण आलं. म्हणजे घरातून स्टेशनपर्यंत पोहोचेपर्यंत 3 वेदर असे स्विच झाले. 3, एकदा पाऊस, एकदा थंड वारा आणि एकदा ऊन. त्यामुळे सगळं कॅरी करावं लागतं. जॅकेट घातलेलं आहे, प्लस अम्ब्रेला पण घेतलेली आहे आम्ही. गुरुद्वारा पण मिळाला. कसं वाटतंय तुला? रिलॅक्स, एकदम असं शांत. जे केलंय मसाज, एवढ्याशा मुलीने असं रगडलंय पूर्ण. मजा आली. तुझं कसं होतं? माझा हेड मसाज होता. माझा पण मसाज खूप भारी होता. झोप आलेली. ठीक आहे. कसं वाटतंय मसाजिंग? झालं की नाही तुझं? हाफ एन आवर. तू सांग, तू कसं वाटतं? मला एकदम मस्त. इकडे हो. कसं वाटतंय तुला? छान वाटतं, मस्त वाटतंय. हाय, कोस्तो मंचो. दामी मी दामी म्हणजे मस्त. कोस्तो मंचो. कोस्तो म्हणजे कसं आहे? ठीक हो. चांगलं आहे. दामी म्हणजे आणि आस्ते म्हणजे स्लो. ओके. हे कुठे शिकलो म्हणजे ट्रॅकवर. खूप फॉलो होत लाईक कांचनजंगा रेंज. So the trek leaders were all from Nepali, speaking Nepali.
best to say? Aste aste. No, like slow. Go slow. What do you say? Go slow. Bistare. Yesterday means Izo. Yesterday means Izo. And he also taught like boka. Boka means cover. Yeah. Like about bistare. You said Vistare Ja. cow. She's drinking tea, so Bistare khao. you how. Okay, eat slowly or drink slowly, that means. Yeah. In trek we used to go fast, so they used to say bistare. If Something. you're gonna go fast, chiru jao. Chiru. Dami. सो आता आपण जाणार आहोत गोई रेस्टॉरंटमध्ये. गोवन फूड मिळतं, तो सी फूड खायला. चला. Kitchen. तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा, तुमची क्रिएटिव्हिटी. थँक्यू. मला चर्चच नाही केलं तेव्हा लोकांनी. चालू आहे. अरे आपण राईस, लोणचं, कोबीची भाजी, प्रॉन्स फ्राय, खेकडे आणि कोणती तरी भाजी आहे, सोलकढी आणि पापड. तुझी कोणती खाते? सुरमई. सेम, फक्त सुरमई आहे आणि माझ्या ह्याच्यामध्ये कोळंबी आहे. ही जर थाळी आपल्याकडे इस्टिंगच्या जवळ पुढे मिळाली असती 15 पाऊंडला. खाल्ली जर चालेल. आम्ही आता फिश थाळी घेतली होती. फिश थाळीमध्ये 3 वेगवेगळ्या थाळ्या घेतलेल्या. 2 होत्या सुरमई थाळी आणि 1 होती कोळंबी थाळी. भारी होतं जेवण. गोवा स्टाईलमध्ये सोलकढी होती, अजून भारी. आणि
हे जे होतं जे कालवण जे होतं मच्छीचं कोळंबीचं कालवण होतं आणि त्याची टेस्ट माझ्या सासूबाईंच्या जेवणाची जशी येते जसं ते रस्सा बनवतात असं रस्सा हे करून आम्ही असं हाताने खाल्लेलं आहे. म्हणजे नेल्सचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे. भारी होतं. शॉर्मा पिझ्झा प्लस तुला जॅपनीज सुशी आमचं टूर गाईड आमचं टूर गाईड आहे ते. हे सगळं आहे इथे. प्लस चायनीज वन पॉट रेसिपीज पण आहे. तिथे एक पॉटमध्ये तू 2 स्प्रिंग रोल्स चिकन वगैरे सगळं घेऊन एक पॉट बनवू शकतो. ते पण आहे. परत आतमध्ये फूड बार आहे म्हणजे हे सिटिंग एरिया आहे. द्राक्षापेक्षा घ्यायचेच आहे. मला तर नाही आवडत. सगळे असे म्हणजे तोंडाकडे बघतात. ब्लॉगर आहे ब्लॉगर. सगळे ना असं तोंडाकडे बघतात. कॅमेरा आहे ना हातामध्ये. लोक अशी विचार करतात हिला कुठे पाहिले. मस्त आहे ना असं मोठं एकदम मार्केट. हे आलं नवी मुंबईला आल्यासारखं वाटतंय ना. हां वाशीवाला काय वाशीला आहे ना APMCला आल्यासारखं वाटतंय. वाशी पब्लिक बघून घ्या तुमचं वाशी लंडनमध्ये. सांभाळायला लागेल कॅमेरा. कॅफे नेरोमध्ये हॉट चॉकलेट विथ फ्रेश क्रीम. नको नाही सांगतोय मी तुम्हाला. ओके हां टूर गाईड आहे ना. सॉरी विसरलेलो. परत परत कॅफे नेरोमध्ये हॉट चॉकलेट विथ व्हिप क्रीम खावा. मस्त तुम्हाला आवडेल. ते कोण खावा. व्हिडिओ टाकून आता तू हे काय सर हे काय स्वस्त आहे. द्राक्ष दिले आहे. आता आम्ही आलो आहोत क्वालिटी फूड्समध्ये. इथे सगळे इंडियन फ्रूट्स इंडियन वेजीज वगैरे मिळतात आणि इंडियन मसालेज वगैरे सगळं आहे इथे वगैरे वगैरे वगैरे.